नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप 2025चा हंगाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अक्षरशः संकटाचा काळ ठरला. अतिवृष्टी, ढगफुटी आणि ओल्या दुष्काळाने राज्यभर थैमान घातलं आणि हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. अनेकांच्या शेतीवर पाणी वाहून गेलं, कुणाची गुरंढोरे वाहून गेले, कुणाचे गोठे जमीनदोस्त झाले, तर कुणाचे सुपीक जमीन अक्षरशः रखडून गेली. काही ठिकाणी तर इतकं भीषण परिस्थिती होती, की शेतकऱ्यांनी आपलं वर्चस्व गमावलं. अगदी कुटुंबियांनी गमावण्याची वेळ आली होती. म्हणजे त्यांची पूर्ण शेत वाहून गेलं. अक्षरशः शेतात माती नाही वाचली, सगळं वाहून गेलं. या सगळ्या परिस्थितीत शेतकरी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडला. पण या मोठ्या आपत्तीत सुरुवातीच्या काळात सरकार मात्र शांत. कुठलीही प्रतिक्रिया नाही असल्याची टीका सर्व स्तरावर होत होती. राज्यभर सरकारवर टीकेचा भडीमार झाल्यानंतर अखेर ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री आणि त्या 2 उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद समोर आले आणि त्यांनी मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. आता ते पॅकेज किती होतं? तर 32,000 कोटी रुपयाची मदत पॅकेज घोषणा करण्यात आली होती. याच वेळी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आली होती, की ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण नुकसान झालं आहे, त्यांना साधारणपणे ₹17,000 प्रति हेक्टर या दराने पीक विम्याची रक्कम खात्यात जमा केली जाईल. त्यावेळी असेही सांगण्यात आले होते, की जवळपास 45 लाख शेतकऱ्यांना विमा उतरवलेला आहे आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा रकमेचा लाभ दिला जाईल. म्हणजे स्पष्ट शब्दात आश्वासन दिलं गेलं होतं, की खरीप 2025चा पीक विमा ₹17,000 किंवा त्यापेक्षा जास्त प्रति हेक्टर या प्रमाणे मिळू शकतो. पण मिळाला का? नाही मिळाला. मात्र वास्तव परिस्थितीत बघितलं तर आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात त्या प्रमाणात ₹1 सुद्धा जमा झालेला नाही. जमा किती झाले? ₹25, ₹15, ₹150, ₹200, ठीक आहे, ₹500, ₹1000 एवढे पैसे आले. यावर्षी पीक विम्याचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या म्हणजे वैयक्तिक पातळीवर विमा न मिळता मंडळाला आधारित विमा पद्धतीवर भर देण्यात आला आहे. म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान आढावा घेऊन पीक विम्यात निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक नुकसान असूनही प्रत्यक्ष विमा मिळेल याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. राज्य सरकारकडून यापूर्वी अशी माहिती देण्यात आली होती, की खरीपातील प्रमुख पिके जसे की मका, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत आणि त्यासाठीच हप्ता किंवा कंपनी वितरित करण्यात आलेला आहे. जो विमा होता तो कंपनीला वितरित करण्यात आलेला आहे. तसेच नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल NCIP वर तांत्रिक अडचणी असल्यामुळे 7 ते 8 दिवसाचा विलंब होत असल्याचे कारणही सांगण्यात आले होते. पण ज्या 7-8 दिवसाच्या विलंबाची चर्चा झाली होती, त्याला आता 1.5 महिना उलटून गेला, तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूपच नाराजगी आहे आणि संभ्रम दोन्ही वाढताना दिसत आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विमा संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं होतं. त्यांना म्हणण्यानुसार रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून एका महिन्यात नुकसान अंदाज लावता येतो आणि सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर विमा कंपनीने 21 दिवसाच्या आत क्लेम सेटल करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी स्पष्ट केलं की किंवा कंपनीने 21 दिवसात आत क्लेम सेटल केला नाही तर त्या कंपनीवर 12% दराने व्याज लावलं जाईल आणि ते व्याज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जाईल. इतकंच नाही तर अनेक वेळा राज्य सरकारकडून त्यांचा हिस्सा वेळेवर जमा होत नाही. त्यामुळे विलंब होतो. अशा परिस्थितीत ज्या सरकारवरही 12% व्याज लावल्याची तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर परिस्थिती वेगळीच आहे आणि वेगळीच दिसत आहे. खरीप 2025चा पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. इतकंच नाही तर मागील वर्षाचा रब्बी हंगाम 2025चा पीक विमा सुद्धा अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. अशा भरपूर तक्रारी शेतकऱ्यांच्या आलेल्या आहेत. क्लेम सेटलमेंट, पॉलिसी स्टेटस तपासल्यावर अनेक ठिकाणी गव्हर्नमेंट सबसिडी पेंडिंग किंवा सबसिडी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी देत आहे म्हणजेच अशी परिस्थिती दिसत आहे, की शेतकरी आपली माहिती देत आहे, म्हणजेच राज्य सरकारचा हिस्सा पूर्णपणे जमा झालेला नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदर पाहिलं तर खरीप 2025चा पीक विमा, जो पण पीक विमा होता, मागील रखडलेला विमा असो किंवा या वर्षाचा पीक विमा असो, शेतकऱ्यांना तो नेमका कधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सध्या अनिश्चितता आहे या प्रश्नामुळे.
आश्वासन, घोषणा, विधान मोठ्या प्रमाणात होत आहेत, पण प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. आणि ती कधी होईल ते अधिकृत स्पष्ट वेळापत्रकही समोर अजूनपर्यंत आलेलं नाही. शेतकऱ्यांसाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच मोठं नुकसान झालेलं असतानाही विमा हीच त्याची मोठी आर्थिक आशा असते. त्यामुळे विमा वितरणातील विलंब हा केवळ प्रशासकीय विषय नसून तो थेट शेतकऱ्यांच्या जगण्याशी जोडलेला प्रश्न बनलेला आहे. आता पुढील काळात राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विमा कंपन्यांकडून नेमकं समन्वय साधून शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा कधी जमा केला जाणार? ₹17,000 प्रति हेक्टरचे आश्वासन काय होणार त्याचं? आणि 12% व्याजाबाबतची अंमलबजावणी होणार का? याकडे तर सर्वांचंच लक्ष आहे. अधिकृत अपडेट अजूनपर्यंत समोर स्पष्ट आलेली नाही आणि जर अपडेट आली तर शेतकऱ्यांपर्यंत आम्ही 100% पोहोचवू. पीक विम्याचं काय होतं त्याची पल अपडेट आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमाने तुम्हाला 100% देऊ. शेतकरी मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुकवर पाहत असाल फॉलो करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल. ती नक्की जॉईन करून घ्या व्हॉट्सअप ग्रुपला, कारण की तिथं तुम्हाला डायरेक्ट डेली लिंक भेटून जाते, डेली अपडेट भेटून जाते. ठीक आहे. तर अशाच व्हिडिओसाठी नक्की फॉलो करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.